मला सांगा, हे आंदोलन आहे, कशाबद्दल आंदोलन होतं? नमस्कार. आज या नायगावमध्ये बीडीडीचा तो प्रोजेक्ट उभा झालेला आहे आणि या प्रोजेक्टचं नाव दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या ठिकाणी गेल्या 3 महिन्यापासून इकडे लोकांना स्थानांतर केलेलं आहे. स्थानांतर झाल्याच्या नंतर जे पाण्याची गैरसोय होते, ॲक्च्युअल BMCच्या नॉर्म्सप्रमाणे पाणी BMC म्हणते आम्ही सप्लाय करतोय. जर पाणी इथे सप्लाय होत असेल तर इथे म्हाडाच्या लोकांना पाणी का नाही मिळत आहे? प्रत्येकाच्या घरातून पाणी जात नाही आहे. तर LNTने एवढा प्रोजेक्ट सगळं हाताळलेला आहे, मग तिथे का त्यांचं पाण्याचं नियोजन नाही केलेलं आहे? कुठे त्यांची चूक झालेली आहे? प्रत्येक रूम लिकेज आहे. आज आम्ही प्रत्येक रूममध्ये 2 ते 3 महिने फिरतोय, प्रत्येक रूमला लिकेजेस आहे. म्हणजे आता जर आम्ही राहायला नाही आलो तर लिकेजेसचा प्रॉब्लेम नवीन कन्स्ट्रक्शन केलं तुम्ही सेलेबल बिल्डिंग कसे चांगले करणार आहात? मग आम्ही राहणाऱ्या लोकांचा आमचा विचार का नाही केलेला आहे? तर आम्ही सर्वसाधारण लोकांना आमच्या जागेवरती तुम्ही आम्हाला घरं बांधून द्यायची मेहरबानी नाही केलेली आहे. आमची जागा घेतलेली आहे आणि सेलेबलमध्ये तुम्ही देऊन सेलेबल लोकांकडे करोडो रुपये घेणार आहेत. मग तुम्ही आम्हाला खूप खाबी लावून काही घरं दिलेली आहेत. आज प्रत्येक रूममधून बघा किती लिकेजेस प्रॉब्लेम आहे. नाही त्यांना आश्वासन दिलं होतं प्रत्येक रूममध्ये 2-2 टॉयलेट्स बसवले आहेत. एक मास्टर हॉलमध्ये एक हॉलमध्ये. दोन्ही याच्यामध्ये वेस्टर्न टॉयलेट बसवले आहेत. एक इंडियन आणि एक वेस्टर्न. हे ठेवणं गरजेचं होतं. त्या ठिकाणी एक ते SPTचं पाणी चालू नाही केलेलं आहे. त्यांचं म्हणणं होतं 30-40% लोक येत नाही तोपर्यंत SPTचं पाणी होत नाही. जर SPTचं पाणी चालू होत नाही तर महानगरपालिकेचं पाणी तरी चालू करा. एक त्यांना स्टोरेजची परमिशन नाही आहे. स्टोरेज नाही करणार तर कसं होणार? आम्हाला BDDवाल्यांना पाण्यामध्ये राहायची सवय झालेली आहे. आम्हाला ह्याच्या आधी महानगरपालिका भरपूर पाणी प्रोव्हाइड करत होते. आम्हाला कधीच पाण्याचा कधी तुटवडा आलेला नाही आहे. आम्ही एवढेच वर्ष आमची 50-60 वर्षाची आमची इथे पिढी गेलेली आहे. पण पाण्याचा प्रश्न माझ्या विभागामध्ये तरी झालेला नाही आहे. तर तुम्ही आमच्या लोकांना विचारू शकता. कारण पाणी रेग्युलर होतं. तर आज आम्ही नवीन टॉवरमध्ये नवीन स्वप्न घेऊन आलेलं आहे. लोकांना मुलांना चांगलं एज्युकेशन चांगलं त्यांचं इकडचे अशा असताना तर आपल्याला गैरसोय का होते? LNT कुठेच नाही आहे. LNTचं नियोजन बरोबर नाही आहे. पाण्याचं नियोजन बरोबर नाही आहे. त्यांनी जे माझ्यामध्ये बेसमेंटमध्ये जी कामं केले त्याचं बघायचं. बेसमेंटमध्ये लिकेज आहे. ती मागच्या 16 जूनला राऊंड घेतल्यानंतर ऑफिसरांच्या निदर्शनास सांगून दिलं हे काय आणि कोणत्या प्रकारे काम झालं आहे. जर मला माहीत आहे त्या बिल्डिंग नवीन प्रोजेक्ट आहे. दुसरी गोष्ट मला काय, बरेच दिवस पाण्याचा प्रश्न चालू आहे. लोकप्रतिनिधी म्हणून आमदार खासदारांनी याच्यावर लक्ष घातलेलं आहे. थोडं या नायगावमध्ये पाण्याचा प्रश्न कधी होत नाही. जरी आमच्याकडे पाणी थोड्या प्रमाणामध्ये आमच्याकडे आम्हाला पाण्याचा सप्लाय होत असतो, पण एवढा उद्रेक कधी झालेला नाही. आज झालेला आहे. मी आज 8 वर्षाच्या 17 आज या वर्षाला पाण्याचा उद्रेक एवढा झालेला आहे. LNT नियोजन बरोबर नाही आहे. पाण्याचा सप्लाय व्यवस्थित होत नाही. म्हणून आज लोकांना दात घासायला तोंड धुवायला पाणी नाही आहे. आता शाळा चालू झाली, मुलं जाणार कशी? शाळा कॉलेजेस ऑफिसला जाणार आहेत, लोक जाणार कसे? पाणी कुठून देणार? स्टोरेजला तुम्ही परमिशन देत नाही आहे. निदान आम्हाला 500 लिटर टाकी स्टोरेजची परमिशन तुम्ही देणार. तुम्ही आता नगरसेविका म्हणून या विभागाच्या, तर विभागाच्या तुम्ही BMCमध्ये याच्याबद्दल आवाज उठवणार की नाही? किंवा वरिष्ठांना सांगून आता अधिवेशन चालू आहे महाराष्ट्र शासनाचं, तिकडे आवाज उठवणार की नाही? आता ह्या गोष्टीसाठी आहे ना माननीय शिंदे साहेबांनी BDDच्या प्रश्नामध्ये आवाज उपस्थित केला, समाजामध्ये आवाज उपस्थित केला होता. त्याच्यावर BDDच्या संदर्भात पाण्याचं नियोजन याच्या संदर्भात बोलले गेले होते. तिथे हा प्रश्न मांडलेला आहे. पण आता हे जे तुम्ही म्हणता ना BDD पाण्याचं प्रश्न आहे, पाणी आता महानगरपालिकेमध्ये पण आम्ही बोलतोय, टेंडर दिलेलं आहे. पाणी महानगरपालिका व्यवस्थित वाटवले असे आमचे तिकडचे AG बरोबर पण मी काल बोलते. AGची आता सोमवारी आमची मिटिंग आहे. आता अधिवेशनमध्ये शुक्रवारी शेवटचं अधिवेशन आहे. साहेब म्हणाले की मॅडम मला शुक्रवारी जमणार नाही, मी सोमवार किंवा मंगळवारी तुमच्या इथे मिटिंग घेतो. तर ह्या पाण्याच्या संदर्भामध्ये AG, सब डिपार्टमेंट, म्हाडा आणि LNT आणि इकडचे लोकप्रतिनिधी या मिटिंगमध्ये उपस्थित. हा प्रश्न सुटला ना, पुढचं पाऊल काय असेल? प्रश्न सुटायला जर असेल तर महानगरपालिका म्हणते आम्ही पाणी नियोजन देतोय, मग ती त्यांची चूक नाही. LNTची चूक आहे. LNTने रेक्टिफाय करायला पाहिजे. ह्याचा प्रश्न कसं करायचं हे त्यांचं काम. थँक्यू.